नमस्कार. शासनची या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी गुड न्यूज. राज्य सरकारी कर्मचारीबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजचे नवीन अपडेट सविस्तर चला सुरू करूया. महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचारी विनंतीनुसार सेवा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकरणाच्या आस्थापनेवरून दुसऱ्या नियुक्ती प्राधिकरणाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यासंदर्भात राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 15 मे 2019 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. एका प्राधिकरणाच्या आस्थापनेवर दुसऱ्या प्राधिकरणाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समायोजन करिता राज्य शासन सेवेतील केवळ गट क संवर्गातील कर्मचारी पात्र असणार आहे. याकरिता सदर कर्मचारी मूळ संवर्गात किमान 5 वर्षाची सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल. तसेच कर्मचारी ज्या संवर्गात कार्यरत आहे त्या संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमात नमूद करण्यात आलेल्या आहारता आवश्यक पात्रता विविध परीक्षा इत्यादी पूर्तता करणे आवश्यक असणार आहे. सदरच्या कालावधीमध्ये कर्मचारी स्थायित्व प्रमाणपत्राचा लाभ प्राप्त होणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर मूळ संवर्गात त्यांची कामगिरी ही किमान व दर्जाची असणे आवश्यक असेल. म्हणजे त्यांच्या मूळ संवर्गातील सेवा कालावधी वर्षाच्या कार्यमूल्यमापन अहवालातील संख्यात्मक गुणांकन किमान 4 असणे आवश्यक असेल. त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्याच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी न्यायालयीन प्रकरणे चालू प्रस्तावित नसली पाहिजे. संवर्गांतर्गत कायमस्वरूपी समावेशन. संवर्गांतर्गत कायमस्वरूपी समावेशन हे गट क मधील केवळ समान पदनाम, समान वेतनश्रेणी, समान सेवा प्रवेश नियमातील तरतुदी आणि समान कर्तव्य व जबाबदाऱ्या असणाऱ्या पदावर कायमस्वरूपी समावेशन. उदाहरणार्थ लिपिक टंकलेखन पदावरून लिपिक टंकलेखन पदावर, लेखालिपिक पदावरून लेखालिपिक पदावर, तलाठी पदावरून तलाठी पदावर, सहाय्यक पदावरून सहाय्यक पदावर इत्यादी कायमस्वरूपी समावेशन करण्याचा अधिकार कर्मचारी ज्या नियुक्ती प्राधिकरणाच्या आस्थापनेवर कार्यरत आहे त्या नियुक्ती प्राधिकरणाला संबंधित कर्मचाऱ्यास कायमस्वरूपी समायोजनासाठी कार्यमुक्त करण्याचा अधिकार असतील. तसेच ज्या पदावर कायमस्वरूपी समायोजन करावयाचे आहे त्या पदाच्या नियुक्ती प्राधिकरणांना संबंधित कर्मचारी कायमस्वरूपी समायोजनाद्वारे नियुक्ती देण्याचे अधिकार राहणार आहे. विनंतीवरून कायमस्वरूपी समावेशन हा संबंधित कर्मचाऱ्याचा हक्क नसणार आहे. संबंधित कर्मचारी सदर संवर्ग ज्या मार्गाने उदाहरणार्थ पदोन्नती नामनिर्देशाने नियुक्त झाली आहे त्या कोट्यात पद उपलब्ध असणे आवश्यक असेल. तसेच संबंधित कर्मचारी नियुक्त सामाजिक आरक्षणानुसार ज्या प्रवर्गात उदाहरणार्थ खुला अनुसूचित जाती अनुसूचित जमात आहे त्या प्रवर्गाचे रिक्त पद उपलब्ध असणे आवश्यक असेल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.